श्री स्वामी समर्थ. मिथुन राशी 15 ते 30 एप्रिल पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. 15 ते 30 एप्रिल या पंधरवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते नवे बदल घडणार आहेत? तुमच्या कल्पनांना योग्य दिशा मिळेल का, की मनातील अस्थिरता तुम्हाला गोंधळात टाकेल? मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ विचार, संवाद आणि निर्णय यांचा आहे. या काळात तुमचे मन सतत काहीतरी नवीन करण्याकडे वळेल. अनेक कल्पना तुमच्या डोक्यात येतील, पण त्या योग्य प्रकारे अंमलात आणणे गरजेचे आहे. काही वेळा मन विचलित होऊ शकते, त्यामुळे एकाग्रता राखणे आवश्यक आहे. हा पंधरवडा तुम्हाला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी देईल. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा पंधरवडा तुमच्यासाठी बदल आणि नवीन संधी घेऊन येणारा आहे. सुरुवातीला थोडी अस्थिरता जाणवू शकते, काही निर्णय घेताना गोंधळ होऊ शकतो. मात्र तुमची बुद्धिमत्ता आणि चपळता तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. काही जुन्या गोष्टी संपून नवीन सुरुवात होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या प्राधान्यक्रमांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. इतरांच्या प्रभावाखाली न येता स्वतःच्या मनाचा आवाज ऐका. या काळात संयम आणि स्पष्ट विचार ठेवणे खूप महत्त्वाचे ठरेल. हळूहळू परिस्थिती तुमच्या बाजूने फिरू लागेल. करिअर आणि व्यवसाय. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ संधी आणि आव्हानांचा आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमच्या कल्पकतेमुळे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील. मात्र कामाचा ताण वाढू शकतो, त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. सहकाऱ्यांशी संवाद चांगला ठेवा. गैरसमज टाळा. व्यावसायिकांसाठी हा काळ थोडा धावपळीचा असेल. नवीन प्रोजेक्ट किंवा डील मिळू शकतात, पण प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. भागीदारीत कामं करताना पारदर्शकता ठेवा. मेहनतीमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा पंधरवडा मिश्रित परिणाम देणारा आहे. उत्पन्न येईल, पण खर्चही वाढू शकतो. अचानक काही खर्च समोर येऊ शकतात, त्यामुळे पैशाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. बचतीकडे लक्ष द्या. अनावश्यक खर्च टाळा. काहींना नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतात. गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. कोणत्याही योजनेत पैसे गुंतवण्यापूर्वी नीट माहिती घ्या. कर्ज असल्यास ते फेडण्याचा प्रयत्न करा. आर्थिक शिस्त ठेवल्यास पुढील काळ चांगला राहील. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेम जीवनासाठी हा काळ थोडा संवेदनशील आहे. नात्यात संवादाचा अभाव जाणवू शकतो. छोट्या गोष्टींवरून गैरसमज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जोडीदाराशी मोकळेपणाने बोला. त्यांच्या भावना समजून घ्या. अहंकार टाळा. विवाहित व्यक्तींना काही कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात, पण एकमेकांच्या सहकार्याने सर्व सुरळीत होईल. अविवाहितांसाठी नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे. मात्र कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. विश्वास आणि प्रामाणिकपणा नातेसंबंध मजबूत करतील. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबामध्ये काही चढउतार होऊ शकतात. काही वेळा मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे, पण शांतपणे संवाद साधल्यास सर्व ठीक होईल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या. काही शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. मित्रांसोबत वेळ घालवल्याने मन हलके होईल. सामाजिक कार्यक्रमात तुमचा सहभाग वाढेल. काही नवीन ओळखी होतील. तुमच्या वागणुकीमुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. या काळात नातेसंबंध जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ मध्यम राहील. मानसिक तणाव जाणवू शकतो, त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणे आवश्यक आहे. योग, ध्यान किंवा प्राणायाम केल्यास फायदा होईल. झोपेची कमतरता टाळा. आहार संतुलित ठेवा. पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतो, त्यामुळे जड अन्न टाळा. नियमित व्यायाम करा. कामाच्या ताणामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळोवेळी विश्रांती घ्या. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा काळ महत्त्वाचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. काही वेळा मन विचलित होऊ शकते, पण सातत्य ठेवल्यास यश मिळेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. योग्य मार्गदर्शन घेतल्यास चांगले परिणाम मिळतील. वेळेचे नियोजन करा. अभ्यासात शिस्त ठेवा. आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करा. मेहनतीचे फळ नक्की मिळेल. प्रवास. या पंधरवड्यात प्रवासाचे योग आहेत. काही प्रवास कामानिमित्त तर काही वैयक्तिक कारणांसाठी असू शकतात. प्रवासातून नवीन अनुभव मिळतील. काही नवीन लोकांशी ओळख होईल. प्रवास करताना आवश्यक ती काळजी घ्या. कागदपत्रे नीट सांभाळा. अचानक प्रवासाचे नियोजन होऊ शकते. थोडा थकवा जाणवू शकतो, पण एकूणच प्रवास फायदेशीर ठरेल. उपाय. रोज सूर्याला अर्घ्य द्या. ओम नमः शिवाय मंत्र जपा. बुधवार गणपती पूजन करा. हिरव्या वस्तूंचे दान करा. हिरवा रंग वापरा. घरात सकारात्मक वातावरण ठेवा. रागावर नियंत्रण ठेवा. ध्यान करा.
एकूण हा पंधरवडा मिथुन राशीसाठी बदल, शिकवण आणि संधी घेऊन येणारा आहे. सुरुवातीला थोडी अस्थिरता जाणवेल, पण तुमची बुद्धिमत्ता तुम्हाला योग्य मार्गावर नेईल. करिअरमध्ये प्रगतीची संधी आहे, मात्र मेहनत आणि सातत्य आवश्यक आहे. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. नातेसंबंधांमध्ये संवाद आणि समजूतदारपणा ठेवा. आरोग्याची काळजी घेतल्यास हा काळ सकारात्मक जाईल. हा पंधरवडा तुमच्यासाठी बदल, नवीन कल्पना आणि थोडी मानसिक चंचलता घेऊन येणारा आहे. सुरुवातीला गोंधळ, निर्णयात अस्थिरता किंवा कामांमध्ये विस्कळीतपणा जाणवू शकतो, पण तुमची बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्य तुम्हाला योग्य मार्गावर आणतील. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील, मात्र वेळेचे नियोजन आणि एकाग्रता खूप महत्त्वाची ठरेल. आर्थिक बाबतीत उत्पन्न येईल, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. नातेसंबंधांमध्ये संवादाची कमतरता टाळल्यास गैरसमज टाळता येतील. आरोग्याच्या दृष्टीने मानसिक तणाव टाळणे आणि विश्रांती घेणे आवश्यक आहे. एकूणच हा काळ तुम्हाला योग्य निर्णय, संयम आणि शिस्त शिकवणारा ठरेल. धन्यवाद.